राधे राधे. मी शुभांगी, तुमचे स्वागत आहे आज एक नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळीच सुरुवात केली कारण की पाऊस आज म्हणजे रात्रीपासूनच चालू होता, म्हणजे काल रात्रीपासूनच चालू होता पाऊस. तर सकाळी बघितलं तर म्हटलं आता पण चालूच आहे आणि पावसाचं पाणी पडतच होतं, तर म्हटलं आता आपण पटापटा आवरून घेऊ आपलं. तर आरूची काही आंघोळ झाली नव्हती. आरू आताच उघडली होती सॉरी उठली होती. पण तिने लगेच छत्री उघडली आणि ती दाखवायचं चालू होतं, म्हणजे तिला नुसतं फिरायचंच होतं ती छत्री घेऊन. तर मी कपडे बाहेर नेऊन ठेवले धुवायला आणि नंतर मध्ये आले बेडशीट नीट करून टाकलं, कारण की आता आरू शाळेत गेल्यावर काय ते म्हणजे घडी घडी गोळा नाही होत, पण जर घरी असले तर सारखं ते गोळाच झालेलं राहतं. तर म्हटलं एकदा साफसफाई करून घेऊ. नंतर जे रात्रीचे भांडे घासले होते ते मी रात्रीच नाही लावत, कारण की ते ओढले राहतात, मग सगळं पाणी ते दुसऱ्या भांड्यावर पडतं. तर मग ते सकाळी लावते भांडे. तर मग आता सकाळी बाकीचं म्हणजे चहा पाणी ते आवरून घेतलं होतं. आरोलीला आंघोळ करायला सांगत होती, पण तिचं चालू होतं टाईमपास, कारण की ते छत्रीच्या नादात ती थोडी आता जास्त दंग आहे. तर मी ते भांडे लावून घेतले आणि चहाचे पण काही थोडेसेच भांडे होते, ते घासायचे होते मला. तर भांडे लावले आणि ते बाकीचे भांडे होते ते भरून घेतले पाटीमध्ये, कारण की म्हटलं बाहेर गेलं किंवा बाहेरचंच काम आवरून घ्यायला. तर मी ते भांडे भरून घेतले. जो बाकीचा एक्स्ट्राचा पसारा पडला होता तिथं आरूचे दप्तर हे होते आणि हे सुळे लिंब आहे ते मुतखड्यासाठी म्हणजे किडनी स्टोनसाठी काम आहे. तर ते मी विचारत होते पाहिजे नाही, तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि नंतर मग मी बाहेर भांडे आणि कपडे घेऊन आले. आरूला आंघोळ करायला लावली. आंघोळ ती वाट्यावरच करत होती आज, तर म्हटलं कर बाई. आणि मग मी कपडे धुवायला घेतले. इथं कपडे धुवून झाले होते, ते मी वाळत पण टाकले. म्हणजे पटकन टाकून दिले वाळत, कारण की म्हटलं परत दिवसभर पाऊस असला ना ते सुकते नाही कपडे, तर तेवढेच थोडा अर्धा एक तास आधी टाकलं तेवढेच सुकून जातात संध्याकाळपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी घालणे योग्य राहतात. तर मग म्हटलं टाकून देऊ कपडे वाळत. कपडे वाळत टाकून दिले आणि नंतर भांडे घासायचे होते. जर मला असं म्हणजे पाणी जर असलं, पाऊस नाही म्हणजे पाणी, तर मी किती बी कपडे धुवू शकते आणि किती पण भांडे घासू शकते. म्हणजे पाणी पाहिजे फक्त, बाकी काय नाही, आणि ते पण मोकळं. पण गावामध्ये काय एवढं मोकळं पाणी नाही राहत, पण पावसाच्या दिवसात काय एवढं म्हणजे तंगी नाही राहतो पाणी भरपूर, जेवढं पाहिजे तेवढं. तर आता मी भांडे घासून घेते. भांडे थोडेच होते, म्हणजे चहाचं पातेलं आणि तेच होतं, तर म्हटलं घासूनच घेऊ, कारण की जर तसं ठेवलं ना तर दिवसभर तसंच पडून राहतं आणि सकाळचा उत्साह कसा राहतो, आवरलं गेलं तर आवरलं, नाही तर नंतर टाईमपास झाला ना तर दिवसभर ते काम तसंच रंगळून राहतं. तर म्हटलं आवरून घेऊ आणि भांडी झाल्यानंतर
रात्री मी रस्सा वडा बनवला होता, तर त्याचेच बटाटे वडे आणि ते उरलेलं होतं. तर म्हटलं आता काय करणार आहे, आणि ते 3-4 होते उरलेले, तेवढ्यात आमचा नाश्ता होऊन गेला असता. मग म्हटलं तेच खाऊ असं गरम करून. तर मी पाव म्हणजे असे चिरून घेतले हातानेच, त्याच्यामध्ये तो बटाटा वडा गरम करून घेतला. छान लागलं ते, म्हणजे चटणीची टेस्ट राहते त्याच्यामध्ये, चांगलंच लागतं. पण म्हटलं फेकण्यापेक्षा आपण हे खाऊन घेऊ आता. तर आम्ही त्याचा नाश्ता करून घेतला आणि खाऊन पण घेतला. आरोचं चालू होती मध्ये गलबल, कारण की तिची ती कायमचीच चालू राहते. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.